चला म्हणजे इथं मी आली इथं टेरिसवर सकाळचे 8 वाजले तर खालची सगळी कामं झाली, सगळे झाले. तुम्हाला दाखवते. नारळाच्या शेंड्या ठेवते मी. भरपूर शेंड्या भिजू घातल्या होत्या. ह्याचे करायचे तुम्हाला चिमणीचे खोपे. तर आज ह्याचे खोपे पण करायचे तर म्हणलं वर गेले ना की टेरिस पण झाडून घ्या. आणि 2 जे आहेत ना मनी प्लांटच्या स्टिक पण मी ह्याच्यापासून बनवल्या ते पण तुम्हाला दाखवणार. बघू शकताय तुम्ही. सगळीकडं असं घाण झाले की आता सगळं वर वारं पण भरपूर आहे. हे बघा किती धिंगाणं झालं टेरिसवर. चला तुम्हाला रूममध्ये दाखवते. रूम पण कशी आवरायची. आज हे सगळे कामं जे आहेत ना आता टेरिसवर आले ना. हे बघा पसारा आणून सगळा टाकलाय. बघू शकते. हे पण सगळं मला असं आवरायचंय, झाडून घ्यायचंय घर. आणि हे टेरिस पण झाडायचे. तर चला करते कामाला सुरुवात. चला आज म्हणलं टेरिसची साफसफाई करून घ्यावं, कारण की नाही पुन्हा पाऊस आला नाही की सगळं चिकचिक होत आहे. मग छाटून व्यवस्थित की नाही झाडता येत नाही, काही नाही. अर्धा कचरा चिटकून राहते ना. अर्धा पावसाळ्यामध्ये कसं पावसाळ्यामध्ये झाडणंच लवकर होत नाही, कारण रोजचं पाऊस पडतंय आणि मग व्यवस्थित झाडणं होत नाही, काय नाही. त्याच्यामुळं की नाही पण मिरूग निघून आता की नाही कमीत कमी 10 ते 15 दिवस व्हायले तर. आणि जून महिना पण पूर्ण संपत आलाय, पण पावसाचा अजूनही आमच्या इकडे पत्ता नाही. जसं की नाही मिरूग 7 ना 1 पण 18 तारखेला 17 तारखेला मिरूग होता, पण पाऊस तर बिलकुल आलेला नाहीये. आणि थोडेसे थेंब एका दिवशी येऊन गेले, त्याच्यावर पुन्हा पाऊस नाही, काय नाही. बघू शकता इतकं ऊन आहे ना. आणि 8 वाजले तर इतकं भयंकर ऊन आहे की नाही, वाटायला दुपारचे 2 वाजलेत काय की. आणि ह्या वर्षी इतकं ऊन होतं की नाही, तसं ऊन कधीच पहिल्यांदा पडलं नव्हतं. थोडंसं दगडानं साफ करायचं, तर त्याची मला खोपे करायचे, कारण की नारळाच्या शेंड्यापासून मी भरपूर खोपे तयार केले. आणि हे जे आहेत ना त्या मनी प्लांटच्या स्टिक करण्यासाठी मी आणले होते शेंड्या. पण ते करून पण की नाही जरासे उरले तर मी त्याच्यात 2 खोपे करा. तर चला आधी तर रूम आवरून घेते. महाग की नाही हरभऱ्याची डाळ केली होती मी जात्यावर. आणि मला डाळ करायलाच की नाही 11 ते 11:30 वाजले. त्या दिवशी आकाशचे डॅडी पण नव्हते, नांदेडला गेले होते. त्याच्यामुळे की नाही मग डाळ केली. मला इतका कंटाळा आला होता की नाही, सामान वगैरे उचलून खायचं इथं जातं ते सगळं तसंच ठेवलं मी. आणि फक्त डाळ केली, व्यवस्थित पोत्यात भरली आणि लगेच खाली गेले. कारण की नाही 10-11 वाजले होते. इतकं ऊन की नाही, कारण वर आहेत पत्र टाकलेले, त्याच्यामुळे इतकी गरमी होती ना. आणि मग मी जातं ते तसंच ठुलतं. आज पसारा एवढा होता की नाही रूम मध्ये, मी तुम्हाला दाखवलाच होता. सगळा पसारा आवरला आणि रांगोळी बिल संपली होती. मग वरच सगळं जे ना आगावचं जे सामान असते ते ठुत असते, तर सगळे व्यवस्थित पोते वगैरे सगळा पसारा जे आणू टाकतो ना आपण. आणि कांदे की नाही भरपूर दिवस झाले घेऊन, जसं की नाही 5-6 किलो कांदे, नाही तर पहिलं की नाही क्विंटल भर कांदे जे ना आम्ही घेत होतो. जसे की नाही सगळे लेकरं ते घरी होते, त्याच्यामुळे की नाही कांदा भरपूर लागायचा. आणि ग्रेव्ही करण्यासाठी की नाही कांदा भरपूर लागतंय. पण आता की नाही लेकर मुलीचं पण लग्न झालंय, वैभव पण इथं नसतंय, त्याच्यामुळे की नाही 5 किलो कांदे आणले तरी आम्हाला महिना 1.5 महिना असे जातात. त्याच्यामुळे ह्या वर्षी की नाही आता 2-3 वर्ष झालं आम्ही असे कांदे वगैरे घेणं झालं. जसं लागलं की नाही तसंच आणून, नाही तर वर्षाची 1 ते 1.5 क्विंटल की नाही कांदे मी ठेवत होते. आणि 15-15 दिवसाला जे ना कांद्याची साफसफाई करायची. आज वर आले होते तर कांदे संपले होते. आणि थोडेसे कांदे खाली पण घेऊन गेले, आणि जे आहेत कांदे त्याची साफसफाई पण केली. पाणी तसं चेहरा धुत की नाही, 5 घाम आलाय.
सगळी कामं झाली होतं, फक्त त्या नारळाच्या शेंड्या जे आहेत ना दगडानं चुरा करून खाली घ्यायच्या, कारण दुपारच्या वेळेस मग आरामशीर मला खाली चिमणीचे खोपे जे आहेत ना मी तयार करणार आहे, त्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवते. चला मंडळी, सकाळचे कामं जे आहे ना आवरले. पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटूया नवीन दुसऱ्या ब्लॉगमध्ये. शुभ दुपार सर्वांना.